आराध्या, अरे तुला आहे ना आईने देवघरात बोलवले. बघते बघते. जा ताबडतोब जा. काय मामा, काय बायको बरोबर थोडा वेळ बोलू पण देणार नाही आहेस का मला? सो सॉरी श्रेयस. अरे एका महत्वाच्या विषयावर बोलायला आलो होतो. आपल्या ऑफिसच्या अकाउंटंटचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की आपल्या ऑफिसच्या अकाउंटमधून 10-10 लाख रुपयाची निनावी अमाऊंट विड्रॉल केली गेली आणि त्याचा रेकॉर्डही नाही रे. काय? हो. माय गॉड. मामा यात लक्ष घालायला हवं. पण तू काळजी नको करूस मामा. आता आपल्या मिशन मध्ये आपल्या बरोबर आराध्या पण असणार आहे. त्यामुळे मी ऑफिसला जात नसलो तरी तू आणि आराध्या ऑफिसमध्ये जाऊन या गोष्टीचा शोध लावू शकता, तपास करू शकता. मामा याचा छडा लागायलाच हवा. आजी, तुम्ही बोलवलत मला? बस बस इथे. काय झालं आजी? हे बघ तारा, श्रेयसला आता जेवढी आरामाची आणि जपायची गरज आहे ना, तेवढीच प्रेमाची आणि आपलेपणाची आहे. आणि ते प्रेम आणि आपलेपणा तूच देऊ शकतेस. त्यामुळे आता त्याच्या रूम मध्ये तुला राहायला काहीच हरकत नाही. शकुंतलाला मी चांगलंच खडसावलंय. ती तुला काही बोलू शकणार नाही आणि अडवूही शकणार नाही. खरंय आजी, पण श्रेयस जरी शरीराने बरा झाला असला तरी मनाने जोपर्यंत पूर्ण बरा होत नाही आणि तारा म्हणून माझा स्वीकार करत नाही तोपर्यंत मी त्याच्या खोलीत कशी राहणार आहे? तुम्हीच सांगा बरं. खरी गोष्ट आहे. तो अजूनही मला आराध्यात समजतोय. मी तारा आहे हे सत्य त्याला माहितीच नाही आणि ते सांगायची वेळही अजून आलेली नाही. शिवाय हे सत्य त्याला जेव्हा कधी कळेल तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असेल हे मलाही सांगता येत नाही. आजी, आराध्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे, हो ना? खरंय ग पुरी, खरंय. त्यामुळे मी त्याच्या बरोबरच्या नात्याची सुरुवात अशी खोट्याच्या पायावर नाही करू शकत आजी. योग्य वेळ आली ना की मी त्याला सगळं सत्य सांगेन, मगच माझ्या आयुष्याचा निर्णय होईल. आणि एक गोष्ट मात्र खरी आहे, माझं त्याच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. मग तो तारा म्हणून मला आपलं म्हणो किंवा न म्हणो. किती सटशील आणि धीराची आहेस ग पुरी. देव तुझ्या नेहमीच पाठीशी उभा राहील. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. तुमचे आशीर्वादच खूप मोलाचे आहेत आजी. कठीण दिवसात त्याचाच तर आधार असतो ना. ते कठीण दिवस लवकरच जातील आणि सगळं चांगलं होईल बघ, अगदी पूर्वीसारखं. त्याच दिवसाची मनापासून वाट बघते आजी मी. सध्या मात्र श्रेयसच्या बरोबर राहण्यापेक्षा तो माझ्या नजरेसमोर आहे आणि बरा आहे ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. बरं चला, श्रेयससाठी स्वयंपाक करायचा आहे मला. जाते मी. जा. बाप्पा, सगळं छान होऊ देत रे आता.
माझा श्रेयस लवकर बरा होऊ दे. अगं तारा नाही नाही आराध्या नाही का. आता तू आराध्या म्हणजे खोटी का होईना पण आराध्या, पण तारा नाही. झालं. मी जी कोणी असेल, तुम्हाला काय हवंय? हाक कशाला मारलीत मला? मला बापडीला काय हवं असणार श्रेयसच्या खुशालीशिवाय. आता तू त्याच्यावर ताबा घेतलेलाच आहेस, त्यामुळे सगळी चौकशी मला तुझ्याकडेच करावी लागते. कसा आहे ग माझा श्रेयस? बरा आहे ना? आराध्या बरं आहे माझा श्रेयस. हा तू काय म्हणत होतीस? तू तारा आहेस का आराध्या परत आली हे शोधून काढा. तू वेडी समजतेस का ग मला? हे जे गोंधळ आहे ते आराध्याला होतं. तेव्हा तारा माझ्यापासून सांभाळून राहा. माझ्याशी खेळ नाही खेळायचे आणि मला फसवण्याचा प्रयत्नही नाही करायचा. या खेळात तू बच्ची पण आहेस आणि कच्चीही आहेस, तेव्हा माझा नाद नाही करायचा. आत्या, पण हे गोंधळ आराध्याचं आहे की ताराचं आहे तुम्हाला कसं कळणार? तुम्ही थोडेच आराध्याला भेटला होता. आणि जर श्रावणीला विचारायला गेलात तर तिच्यावर विश्वास ठेवता येईल अशी पोरच नाही ती. माहितीये की तुम्हाला, ती हो पण म्हणेल नाही पण म्हणेल, तिच्या फायद्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नाद तुम्ही करायचा नाही माझं. मी बच्ची असले ना तरी सच्ची आहे, तेव्हा भारी तर मीच पडणार आहे तुम्हाला. आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून 10-10 लाख रुपयाची निनावी अमाऊंट विड्रॉल केली गेली आणि त्याचा रेकॉर्डही नाही रे.